आफ्टर ग्रॅज्युएशन मला असं वाटतं की आता पुढचं काय प्लॅन आहे. एक काहीच काम नाहीये, सगळं बंद झालेलं आहे. हे काय एडिटेड. सो स्टे ट्यून. रेडी 1 2 3 गो. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप 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 चांगले आहात. मी फायनली हा व्हिडिओ करते विच इज अ Q&A व्हिडिओ. माझ्याकडे इथे इंस्टाग्रामवर काही प्रश्न विचारलेले, भरपूर प्रश्न आहेत. तर हा माझा फर्स्ट वीकली Q&A व्हिडिओ असणार आहे. तर येस, मी एव्हरी वीक मी Q&A करणार आहे. सो एव्हरी वीक तुम्हाला जेही प्रश्न असतील तुम्ही विचारा आणि मग आपण Q&A करत राहू. म्हणजे तुमचे जेही प्रश्न असतील ते आय थिंक आपण असे एकमेकांसोबत शेअर करत राहू. त्याचबरोबर तुम्ही ना मला ह्या सेगमेंटचं, म्हणजे जे आपण एव्हरी वीक करणार आहोत सेगमेंटचं, त्याचं मला एक कुठलं तरी टायटल किंवा असं नाव सजेस्ट करा की आपण असं ठेवलं पाहिजे. आपण काय असं एक मस्त मज्जा, असं काहीतरी एक नाव मला एक आठवतंय, मज्जा विथ मनू, जे मी माझं ब्रॉडकास्टचं पण नाव ठेवलेलं. तर हे जर तुम्हाला नाव आवडत असेल तर मी नक्कीच हे नाव ठेवीन ह्या सेक्शनचं, ह्या सेगमेंटचं. मज्जा विथ मनू हे नाव मला एक सुचलेलं. ते मला असं वाटतं की आपण हा नाव ॲज अ वीकली सेगमेंट Q&A साठी ठेवलं पाहिजे. सो लेट मी नो तुम्हाला काय वाटतं. सो वी कॅन डू दॅट ॲज वेल. ओके, लेट्स स्टार्ट विथ आवर फर्स्ट क्वेश्चन. नो टाइम वेस्ट करता. अस्थेटिक ओरा 32 इंस्टाग्रामवर तिने प्रश्न विचारला आहे. कॅफेमध्ये काम करत असताना मंथली किती पैसे देत होते तुला कॅफेचे ओनर? ओके, कॅफेचे ओनर नाही आहेत तिथे. स्टारबक्स म्हणून हे खूप नोन ब्रँड आहे कॉफीचा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खूप लोकं गेली आहेत, खूप लोकं नाही. मला आठवतं मी लहान असताना, लहान पण नाही, मी आफ्टर 12th स्टँडर्डच्या नंतर पहिल्यांदा कॉफी प्यायलेली स्टारबक्सची. पण दॅट इज नॉट द क्वेश्चन. द क्वेश्चन इज किती पे करतात. तर एक फर्म असते पूर्ण कॉलेजची, ते पे करतात, ओनर्स नाही पे करत. पण आम्ही कॉलेजमध्ये असल्यामुळे आमचे एक पगार, आता 2 गोष्टी असतात स्टारबक्समध्ये काम करायचे. ते म्हणजे एकतर ऑफ कॅम्पस आणि ऑन कॅम्पस. तर ॲज अ स्टुडंट, इंटरनॅशनल स्टुडंट, फक्त ऑन कॅम्पसच काम करणं अलाउड होतं. तर ऑफ कॅम्पस तुम्हाला जास्त आर्ली रेट असतो, ऑन कॅम्पस कमी असतो. म्हणजे अगदी $5 ते $6 कमी असतात, किंवा मला एक्झॅक्ट बाहेरचा नाही माहिती किती आर्ली पे करायचे. पण ऑन कॅम्पस मला $10, 10.25 की $10 समथिंग आर्ली पे करायचं आहे. तर तुम्ही आता समजा जर मी दिवसातून 5 ते 4 तास काम करते, फक्त 20 आवर्सच काम करणं अलाउड होतं. ते पण कधी-कधी 20 आवर्स नाही मिळायचे. पण तुम्ही कॅल्क्युलेशन करा की 20 आवर्स इंटू 10, मला तेवढे तासाचं काम, म्हणजे तेवढे तासच मी काम करू शकायची. तर आता मला पूर्ण अराउंड 500 टू 600-700च्या आसपास मला भेटून जायचे. मंथली 600 टू 700च्या आसपास सॅलरी यायची. तर माझं रेंट आणि बाकी सगळ्या गोष्टी भागून जायच्या. तर तेवढं माझं कॅल्क्युलेशन आहे. तर अराउंड $1 समथिंग आसपास मला भेटायचे. त्यानंतर मी हे खूप दिवसानंतर, वर्ष किंवा दिवस, आय डोंट रिमेंबर, मी लास्ट Q&A कधी केलेला. खूप वर्षानंतर मी हा व्हिडिओ करते. तर मला ना एकदम हे झालं की काय काय घ्यायचं, काय काय नाही, किती बोलायचं, किती नाही, एकदम ब्लँक आहे मी. सवय राहिली नाही मला असं वाटतंय. पण एनिवेज, नेक्स्ट क्वेश्चन इज बाय अमृता. ती विचारते, आय वॉन्ट टू वेअर शॉर्ट्स बट लेग्स पिंपल्स अँड डार्क अंडर आर्म्स, त्यासाठी एक ट्रस्टी प्रॉडक्ट सांग. मी इथे कुठेतरी तुम्हाला हा प्रॉडक्ट इमेज इन्सर्ट करीन. तर दिस इज द प्रॉडक्ट मी जो यूज करते फॉर दीज इश्यूज, म्हणजे अंडर आर्मसाठी असू दे किंवा पिंपल्ससाठी असू दे, डार्क लेगसाठी असू दे, जिथे तुम्हाला पिगमेंटेशन खूप जास्त आहे, तिथे मी हा प्रॉडक्ट यूज करते. द थिंग इज विथ मी कन्सिस्टंट राहत नाही. आय मीन, मी काहीतरी प्रॉडक्ट घेणार, वापरणार आणि देन मी तर विसरून जाणार की वापरायचं आहे. आळसपणा मी जास्त करते. पण दिस इज द प्रॉडक्ट विच ॲक्च्युली वर्कड फॉर मी, आणि मी थोडे दिवस वापरला, पण इट शोड मी रिझल्ट. तर माझ्यासाठी हा प्रॉडक्ट ॲक्च्युली वर्क केलं. तर डेफिनेटली मस्ट ट्राय, मी असं म्हणेन, एकदा ट्राय करून बघा. इफ दॅट वर्क्स फॉर यू देन गो फॉर इट. पण रिझल्ट ना तुम्हाला 2-3 दिवसात नाही दिसत, किंवा 1-2 आठवड्यात पण नाही दिसत. यू हॅव टू स्टे लाईक कन्सिस्टंट, आणि मग तुम्हाला हे सगळे रिझल्ट्स दिसतील. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही 1-2 महिन्यानंतर हे रिझल्ट एक्सपेक्ट करा कुठल्याही प्रॉडक्टमधून. झटकन कुठलेच प्रॉडक्ट रिझल्ट देत नाही, असं मला पर्सनली वाटतं. त्यानंतर तू सेम प्रश्न विचारला आहे. त्यानंतर अमृताने सेम प्रश्न विचारला आहे, बॉडी टॅनिंगसाठी सांग काहीतरी.
आय पर्सनली डोंट नो एक्झॅक्टली कुठले प्रॉडक्ट्स बॉडी टॅनिंगसाठी यूज करायचे, कारण मी नाही वापरत. पण जर असेल कुठल्या सोशल मीडियावर किंवा मी जेव्हाही यूज करीन बॉडी टॅनवर कुठलेही प्रॉडक्ट्स मी डेफिनेटली येऊन सांगेन. पण आता सध्या तरी गेले पास्ट 2-3 वर्ष मी नाही कुठलेच बॉडी टॅनवर यूज केले प्रॉडक्ट. सो पण असेल तर नक्की सांगेन. नेक्स्ट क्वेश्चन इज बाय श्रद्धा. यू आर अमेझिंग गर्ल, गॉड ब्लेस यू, लॉट्स ऑफ लव्ह टू यू, आणि थँक्यू सो मच फॉर द सपोर्ट. त्यानंतर परत श्रद्धानेच प्रश्न विचारला आहे. मेक अ व्हिडिओ ऑन अब्रॉड एज्युकेशन प्रोसेस अँड पोस्ट एज्युकेशन थिंग. नक्की बनवीन. ह्याच्यावर मी व्हिडिओ बनवले आहेत, पण ते ना मी सॅटिस्फाईड नाही होते, कारण जी इन्फॉर्मेशन मला प्रोव्हाइड करायची आहे त्याच्यापेक्षा मला खूप अजून बोलायचं आहे. तर देर आर लॉट इन्फॉर्मेशन जी मला तुम्हाला सांगायची आहे. पण मला तो व्हिडिओ जेव्हाही बनवते मी सॅटिस्फाईड नाही होत आहे. पण लवकरच मी बनवीन व्हिडिओ. मला असं वाटतं की तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे नेक्स्ट आपला जो Q&A येणार आहे येत्या आठवड्यात, त्यासाठी मला हे प्रश्न तुम्ही नक्की विचारा अब्रॉडबद्दल. तर मी तुम्हाला एक हे प्रश्न घेऊन मी आय थिंक मोस्ट ऑफ द क्वेश्चन सॉल्व्ह करेन. तर डू आस्क मी. त्यानंतर प्रतीकचा प्रश्न आहे, तुम्हाला ग्रॅज्युएट पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच प्रतीक. मनीषा विचारत आहे कशी आहे, आणि मी खूप 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 मस्त आहे. बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर बेबी. आणि असंच तुम्ही सगळे खूप खूप मस्त प्रेम करत राहा. आय सॉ हर स्टोरी आणि आय सॉ हर पोस्ट. तर कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर एकता विचारत आहेत की आता पुढचं काय प्लॅन आहे. आय थिंक पुढचं प्लॅन लेट इट बी पुढचं. ऑब्व्हियसली देर आर लॉट ऑफ थिंग्स जे इथे प्लॅन आहेत ते एक्झिक्यूट करायचे आहेत. होपफुली आपण लवकरच काहीतरी करू आणि ते तुम्हालाही समजेल. सो स्टे ट्यून, कारण आय हॅव सो मच प्लॅन्ड, पण ते लवकरच मी एक्झिक्यूट करीन, आय होप. तर या क्रांती विचारत आहे, हे इंडियामध्ये कधी येणार? खूप डिफिकल्ट होत असेल ना तिकडे फॅमिलीला सोडून राहणं खूप जास्त. ऑब्व्हियसली आता आफ्टर ग्रॅज्युएशन मला असं वाटतं की एक काहीच काम नाही आहे, सगळं बंद झालेलं आहे, कॉलेज सगळं. तर दिवसभर घरी असते आणि मग जॉब ॲप्लिकेशन सगळं खूप गोष्टी आहेत. तर ऑब्व्हियसली तो ट्रॉमा थोडा आहे, कारण असं वाटतं की आता सगळं अचानक बंद झाल्यामुळे खूप फॅमिलीला अजून जास्त मिस करते. स्पेशली स्पेंडिंग टाईम विथ डॅफू मी जास्त मिस करते. नेक्स्ट क्वेश्चन इज बाय विशू. इंडियामध्ये कधी येणार आहेस? लव्ह टू वॉच युअर ब्लॉग्स. थँक्यू सो मच विशू. आणि आय होप हे जे तुम्ही बोलताय की इंडियामध्ये कधी येणार आहे, आय होप मी लवकरच येईन आणि तुम्हाला पण इंडियामधले ब्लॉग्स बघायला भेटतील. सो या. प्रतिज्ञा प्रधान विचारत आहे की व्हॉट्स द हार्डेस्ट पार्ट ऑफ कॉन्टेंट क्रिएशन. मला असं वाटतं की बीइंग कन्सिस्टंट, फॉर मी दॅट इज द हार्डेस्ट पार्ट, कारण मला असं वाटतं की कन्सिस्टन्सीच माझ्यानी होत नाही आहे. द सेकंड हार्डेस्ट पार्ट इज की टू लर्न वॉट युअर ऑडियन्स वॉन्ट. आय मीन लाईक दिस इज समथिंग क्रॅक करायला थोडा वेळ लागतो की तुमच्या ऑडियन्सला काय जास्त तुम्ही केलेलं आवडतंय किंवा कुठला कॉन्टेंट चॅनलवर चालतोय. कधी कॉन्टेंट इथे असतो, कधी कॉन्टेंट इथे असतो. सो यू नेवर नो की काय चालेल. इट इज रिअल की तुम्ही जर कॉन्टेंट क्रिएटर बनाल तर यू विल गेट पेड बेस्ड ऑन द व्ह्यूज यू गेट. पण ॲट द सेम टाईम जर तुमच्या कॉम्पिटिशनला भरपूर लोक असतील तर यू नेवर नो की कोण तुम्हाला ओव्हरकम करेल किंवा कोण तुम्हाला टक्कर देऊ शकतं, आणि मग ते जे आज तुमच्याकडे जेवढे पैसे येतात ते उद्या सेम नाही असणार आहेत. सो दॅट इज द रियालिटी. पण आय एन्जॉय दिस पार्ट, कारण दिस इज समथिंग मी असं म्हणेन की दिस इज नॉट माय प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम ॲट दिस मोमेंट. म्हणून मला असं वाटतं की मी हे खूप आवडीने करते. जेव्हा मन होईल तेव्हा अशी इच्छा होते तेव्हा मी ब्लॉग करते आणि खूप बोलते. सो मला असं वाटतं की दिस इज समथिंग आय डू फॉर माय सेल्फ. पण ऑब्व्हियसली इफ दिस वर्क्स फॉर मी देन मे बी इन फ्युचर मी हे प्रायमरी इन्कम सोर्स ठेवेन. सो या. के खसे विचारत आहे, आय वॉन्ट टू स्टडी इन अमेरिका, सो हाऊ मच कॉस्ट टू स्टडी इन अमेरिका अँड हाऊ कॅन आय जॉईन युनिव्हर्सिटीज. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इन अमेरिका एक वेगळी गोष्ट आहे, देन तुम्ही स्टडी करतात ती वेगळी गोष्ट आहे, आणि मग तुम्ही लोन घेऊन किंवा तुमचे जर पॅरेंट्स फायनान्शियली वेल टू डू असतील तर तुम्हाला खूप लोक लोन नाही पण घेत, डायरेक्ट त्यांचे पॅरेंट्स पे करतात. पण ॲट द सेम टाईम आय फील की इफ यू आर इंडिपेंडेंट इनफ आणि तुम्हाला जर स्वतः इथे येऊन कमावून एज्युकेशन लोन घेऊन नंतर रिपे करायचं तर यू कॅन डू दॅट ॲज वेल. तर मला असं वाटतं की अमेरिका
हाऊ मच कॉस्ट ते डिपेंड करतं तुमच्या पहिली गोष्ट तर युनिव्हर्सिटीवर डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाणार आहात. तुम्ही जर एकदम प्रॉपर हाय क्लास म्हणजे एकदम वेल नोन युनिव्हर्सिटीमध्ये गेला तर यू हॅव टू पे लाईक खूप मोठी अमाऊंट. ॲट द सेम टाईम मी 2+2 कोर्स केल्यामुळे मला 2 वर्ष इंडियात माझी जेवढी फीज होती ती भरावी लागली आणि US ला 2 वर्षच भरावी लागली. पण खूप लोकं 4 वर्ष करतात. सो दे पे अ लॉट फ्रॉम लाईक फर्स्ट इयर. पण अगेन त्याचे बेनिफिट्स पण असतात. इफ यू स्टे इफ यू स्टे फ्रॉम फर्स्ट इयर टू युअर लाईक 4 इयर्सची डिग्री असेल, 3 वर्षाची डिग्री असेल, तर त्याचे बेनिफिट्स पण आहेत. पण ॲट द सेम टाईम यू हॅव टू पे अ लॉट आणि मग यू हॅव टू रीपे इट अगेन जेवढे तुम्ही पैसे भरतात. सो देर आर लाईक लॉट ऑफ प्रोज म्हणजे पॉझिटिव्ह साईड्स म्हणा, बट ॲट द सेम टाईम थोडे नेगेटिव्ह साईड जास्त आहेत. पण इट डिपेंड्स ऑन द युनिव्हर्सिटी. माझं युनिव्हर्सिटी वेगळं होतं, माझा कोर्स वेगळा होता. तुमचे कोर्सवर पण डिपेंड असतं की तुमची फीस किती आहे आणि ॲट द सेम टाईम तुमची कुठली युनिव्हर्सिटी आहे हे पण डिपेंड करतं. फॉर मी आय एम अ बिझनेस स्टुडंट तर माझी युनिव्हर्सिटी वेगळी होती. फॉर यू मे बी यू आर अ नर्सिंग स्टुडंट देन तुमची युनिव्हर्सिटी कदाचित चांगली अजून वेगळी असू शकते. सो डू युअर रिसर्च, रीच आउट टू पीपल ज्यांनी जे ओके. फॉर मी ॲज अ बिग सिस्टर मी ॲज अ बिगर सिस्टर तुम्हाला एक ॲडवाईस देईन की इफ तुम्हाला जर एका पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे, फॉर एक्झाम्पल लाईक स्टॅनफोर्डमध्ये जायचं आहे, तर रीच आउट टू पीपल लाईक गो ऑन लिंक्डइन, गो ऑन इंस्टाग्राम, गो ऑन ॲज मेनी वेबसाईट ॲज यू कॅन आणि रीच आउट टू दोज पीपल जे त्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. लाईक पर्सनली दॅट हेल्प्स. कारण मी ते केलेलं आणि मला खूप इन्फॉर्मेशन त्या लोकांकडून आली जे त्या युनिव्हर्सिटीमध्ये होते. सो फीज रिलेटेड वगैरे त्यांना रीच आउट करा किंवा तुम्ही कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा रीच आउट करू शकतात. त्यानंतर साक्षी विचारत आहे ग्रॅड आउटफिट. आय डोंट नो विच ग्रॅड आउटफिट, कारण माझे 3 ग्रॅज्युएशन झालेले. देर इज वन मोर क्वेश्चन. हर्षू विचारत होती की तुझे 3 कॉन्व्होकेशन सेरेमनी झाले का? हो. पहिलं ते एक छोटंसं मल्टीकल्चरल ग्रॅज्युएशन होतं. दुसरं इंटरनॅशनल स्टुडंटसाठी होतं, फक्त इंटरनॅशनल स्टुडंटसाठी होतं जे बाहेर देशातून आलेले आहेत. आणि तिसरं मेन ग्रॅज्युएशन होतं जिथे सगळे एकत्र सगळ्या देशातले अमेरिकन लोक आणि आम्ही इंटरनॅशनल सगळे स्टुडंट्स एकत्र मिळून जो मेन ग्रॅज्युएशन होता तो होता. सो येस, माझे 3 ग्रॅज्युएशन झालेत आणि ग्रॅड आउटफिटबद्दल एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर लेट मी नो. कारण कुठून आउटफिट घेतला, कसं काय 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 सगळं मी प्लॅनिंग सांगणार आहे. सो गंमत आहे त्या ब्लॉगमध्ये, लेट मी नो. त्यानंतर सचिन विचारत आहे व्हॉट डू यू फाइंड इज द बिगेस्ट कल्चरल डिफरन्स बिटवीन द US अँड इंडिया? कल्चरल डिफरन्स खूप आहे, असं एकच नाही सांगता येणार. पण बिगेस्ट म्हणजे आय मी 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 ऑनेस्टली सांगू, आय कॅन नेवर कम्पेअर US आणि इंडिया, कारण दे बोथ आर डिफरंट. आणि मला असं वाटतं की मी US ला जाऊन ना इंडिया शोधत राहते. म्हणजे तुम्ही इंडियन्स लोकांना जर विचाराल ना, जे कधी अब्रॉडला जातात, दे विल ऑलवेज फाइंड लाईक इंडियन थिंग्स. लाईक असं म्हणतात ना, की US मध्ये जाऊन ना कॉस्कोमध्ये गेल्यावर पण मी इंडियन गोष्टी शोधणार किंवा वॉलमार्टला गेल्यावर. सो देर आर थिंग्स विच मला असं वाटतं की इंडियाना आपण कुठेही गेलो तरी आपण इंडिया आपल्या हातून बाहेर नाही काढू शकत. सो डिफरन्स मला नाही एवढा म्हणजे आहे, डिफरन्स खूप आहे. जमीन आसमानाचा फरक आहे US आणि इंडियामध्ये. पण आय थिंक दॅट्स द ब्युटी आणि ती मजा आहे. सो या. अदिती पाटील दीदी इंडियामध्ये कधी येणार आहे? आय मिस युअर व्लॉग्स, आय मिस युअर कझिन्स व्लॉग. मला इंडियाला यायचं आहे आणि मला खूप इच्छा आहे. तर आय डू मिस मेकिंग ब्लॉग्स विथ संचू, समू, आराध्य आणि डाफूसोबत, कारण ती मजाच वेगळी होती. आय होप यू मॅनिफेस्ट आणि तेच खरं होईल. प्लीज मॅनिफेस्ट फॉर मी की मी इंडियात यायला पाहिजे. सो या. नेक्स्ट क्वेश्चन इज बाय आणि मी इथे तिचा क्वेश्चन नाव थोडं ब्लर करेन बिकॉज शी डोंट वॉन्ट हर नेम. तर येस. सो वेन आर यू गोइंग टू बी मोर कॉन्स्टंट ऑन यूट्यूब व्हिडिओज? लाईक वी आर मिसिंग दॅट आणि आय एम मिसिंग दॅट टू. मला असं वाटतं की US ला आल्यानंतर एवढ्या जबाबदाऱ्या होत्या, खूप गोष्टी होत्या ज्या तुम्ही पण थोड्या ब्लॉग्समध्ये बघितल्या, थोडं मी पण. ते थोडं म्हणजे खूप जास्त जबाबदाऱ्या होत्या इथे, कारण एकटीला सगळं हँडल करायचं होतं. पण ॲट द सेम टाईम कन्सिस्टंट तर मला आता राहायचं आहे, खूप जास्त राहायचं आहे. तर तुम्हाला पण आता मजा येणार आहे, कारण मी एव्हरी वीक Q&A करणार आहे. सो वीकली Q&A येणार आहे. तर
आय विल मेक शुअर दॅट मी कन्सिस्टंट राहीन. तर आय गेस हा व्हिडिओ खूप 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 मोठा झाला आहे आणि मला तुमचा एवढा वेळ नाही घ्यायचा आहे, कारण हे जस्ट एक गप्पा सेक्शन होतं. नेक्स्ट क्वेश्चन मला प्लीज नेक्स्ट क्वेश्चन प्लीज मला कॉमेंटमध्ये विचारा. सो मी अजून मस्त मस्त Q&A तुमच्यासाठी घेऊन येत राहीन आणि आपण खूप गप्पा मारू. तर आणि मला नेक्स्ट कॉमेंट तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा की आपण मज्जा विथ मनू ह्या सेगमेंटचं नाव ठेवूया की काय वेगळं नाव ठेवू शकतो. लेट मी इन द कॉमेंट्स बिलो. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.